दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आज परत आपला प्रवास सुरू झालेला आहे कोकणाकडे. मी चाललोय पोलादपूरला आणि सहपरिवार चाललोय. आता 15 ऑगस्ट नंतर परत सुट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे सगळे फॅमिलीची एक पिकनिकच होत आहे आता माझी. आणि आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे मुंबई गोवा हायवेचा अल्टरनेट रूट, जसं मी तुम्हाला टायटल आणि थंबनेलला मेन्शन केलेलंच आहे. आता मी आहे कळंबोलीला. इथून तुम्हाला सुरू होतो पुणे एक्सप्रेस हायवे. तसंच खालच्या दिशेने गेलो तर आपण पनवेल मार्गे जातो. आणि मी आज मुंबई गोवा हायवेने नाही जाणार आहे, म्हणजेच पेन, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव मार्गे असं नाही जात आहे. मी आज वेगळा रूट घेतोय. तुम्हाला जाण्यासाठी फास्ट जायचं असेल तर इथून पुणे एक्सप्रेस हायवेने खोपोली एक्झिटने तुम्ही बाहेर निघून इमॅजिकाच्या मार्गाने पाली मार्गे माणगावलाही बाहेर पडू शकता किंवा वाकणलाही बाहेर पडू शकता. वाकणला बाहेर पडले की परत तुम्हाला पुढे कोलाड, इंदापूर आणि वीर पर्यंत बॅड पॅचेस आहेतच, म्हणजे माणगाव पर्यंतच आहेत तुम्हाला. वाकण, कोलाड आणि इंदापूर ते माणगाव पर्यंतचे. तर मी आज आतल्या रस्त्याने जाईल निजामपूर मार्गे. तर त्या रस्त्याची कशी कंडिशन आहे, मला किती वेळ लागलाय, हे मी सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा प्रवास पण एन्जॉय करा माझ्याबरोबर. आणि शेवटी मी तुम्हाला व्हिडिओच्या थोडक्यामध्ये सांगेल की आपला प्रवास कसा झाला, किती वेळ लागला आणि कसा होता रस्ता. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. तर एक्झॅक्टली 4:05 झालेली आहेत आणि आपल्याला पुणे एक्सप्रेस हायवे सुरू झालाय. हा बघा. तर आपण खोपोली एक्झिट कधीपर्यंत करतोय ते मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला जुन्या खोपोली हायवेने जायचं असेल, म्हणजे जुना पुणे हायवे, तर तुम्ही हा एक्झिट पण घेऊ शकता, शेडोंगचा, खोपोली शेडोंगचा. पण मी पुढून जाणार आहे, म्हणजे प्रॉपर खोपोली इमॅजिकाला मी एक्झिट घेणार आहे. टोल तुम्हाला जास्त लागतो, म्हणजे 225 काहीतरी टोल आहे, पण वर्थ आहे. गाडी एव्हरेज पण चांगला देते, प्लस टाइम वाचतो, प्लस रोड चांगला मिळतो. तर हे सगळे बेनिफिट आहेत. आणि आता मी एक्झिट केलं ना खोपोलीला की तिकडे एक सीएनजी पंप आहे, तिथे सीएनजी भरणार आहे. मग डायरेक्ट महाडपर्यंत गाडी जाईल माझी. तर तुमची पण सीएनजी गाडी असेल तर मुंबईवरून सीएनजी भरून निघा, मग इमॅजिकाच्या इथे भरा खोपोली एक्झिटला. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता आतला रस्ता. तर आता हा डायरेक्ट आपल्याला हा टोल लागतो, जिथे 225 का 240 रुपये कट होतील आता. आणि याच्या पुढे मग आपल्याला खोपोलीचा एक्झिट घ्यायचा आहे. तर आता आपण जस्ट टोलनाका क्रॉस केलाय आणि टोलनाका क्रॉस केल्यानंतर हा जो आडवा ब्रिज लागतो समोर, इथेच तुम्हाला आहे खोपोलीचा एक्झिट, जो तुम्हाला इमॅजिकेच्या इथे घेऊन जातो. जर रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल ना तर हा एक्झिट मिस होतो, कारण हा लगेच लक्षात येत नाही. बघा, छोटासा एक्झिट आहे एकदम. तर हा तेवढा लक्षात ठेवा. एक्सप्रेस हायवेवरून बाहेर आलो की लगेच युटर्न घ्यायचा तुम्हाला आणि परत पाली मार्गे जायचंय. तर हा फ्लायओव्हर लागेल, त्याच्या खाली लेफ्ट. इथून रस्ता डावीकडे जातो इमॅजिकाला, आपल्याला तिथेच जायचंय. पण मी आता परत सीएनजी भरतोय. समोर जो एचपीचा पंप आहे उजवीकडे, तिथे सीएनजी मिळतो. तर इथे सीएनजी फुल करून आता मग मी डायरेक्ट नॉनस्टॉप महाडपर्यंत तरी जाऊ शकतो. तर आता या सीएनजी पंपात सीएनजी परत फुल केलाय. 180 रुपयाचा बसलाय आणि आतापर्यंत गाडी म्हणजेच भांडूपवरून इथपर्यंत 67.8 म्हणजे 68 किलोमीटर आले 180 रुपयाच्या सीएनजी मध्ये, कारण तिथे पण फुल करून निघालेलो मी. 4:47 झालीत आणि आता आपण लागलेलो आहोत खोपोली पाली रस्त्याला. तर पालीला पोहोचायला किती वेळ लागतो ते मी तुम्हाला दाखवतो. किलोमीटर इथपर्यंत झालेले आहेत 68.3. खोपोली पाली रूटचा हा जो पॅच आहे ना, हा एवढा सुंदर आहे.
आणि पहिल्यापासून हा रस्ता असाच आहे, निसर्गरम्य. पावसाळ्याच्या नंतर तर अजून सुंदर होतो. आता आपण थोड्या वेळातच पोहोचू पालीला. 5:20 झालेत आणि आता आपण पालीच्या जवळ पोहोचत आहोत. 5:25 झालेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पालीला. म्हणजेच कळंबोलीवरून इथपर्यंत यायला 1.5 तास लागलाय आपल्याला, एवढे फास्ट आलोय. आता इथून मी मॅप लावतोय, कारण पावसाळ्यामध्ये निजामपूर मार्ग व्यवस्थित आहे की नाही ते कळेल मला. तर कोणता फास्टेस्ट दाखवतोय आणि किती फरक पडतोय ते मी आता कॅल्क्युलेट करून मग इथून पुढे प्रवास डिसाईड करेल की वाकण मार्गे बाहेर पडू का सरळ पाली निजामपूर मार्गे माणगावला बाहेर पडू. तर आता मी मॅप तर लावलाय, तर निजामपूर मार्ग हा दाखवतोय बघा. ह्याला 2 तास 15 मिनिटं दाखवत आहेत निजामपूर मार्गे. आणि वाकण मार्गे बाहेर निघालो ना, सुकेळी वगैरे, तर इंदापूर मार्गे, तर हा मार्ग 2 तास 4 मिनिट दाखवते. म्हणजे हा फास्टेस्ट आहे. प्लस हा 93 किलोमीटर आहे पोलादपूर पर्यंत आणि हा आहे 97 किलोमीटर. पण एक आहे, निजामपूर मार्गे खड्डे कमी मिळतील आणि इथून रस्ता खूप खराब आहे. पण बघूया, अजून उजेड आहे. तर डिसिजन झालेला आहे, मी निजामपूर मार्गेत जातोय कारण खड्डे कमी मिळतील मला. तर आता आपण निजामपूर मार्गे निघूया. South on National Highway 548A towards State Highway 93, then slight left onto State Highway 93. अच्छा, इथं झालं बोलून आता मी बोलतो. 7:44 वाजेपर्यंत मी पोलादपूरला पोहोचेल. पण आता आम्ही पालीला थांबणार आहोत नाश्ता करायला. तर पालीला आता छानपैकी नाश्ता घेतलाय, पार्सल, कांदा भजी, वडापाव वगैरे खात खात जाणार आहोत. कारण अंधार व्हायच्या पहिलं माणगावपर्यंत तरी पोहोचायचंय. 10 मिनिटं वेस्ट केली तिकडे. तो सिक्युरिटीवाला उभा होता मध्येच रस्त्यामध्ये, शिट्या मारून राईटला पाठवलं आणि मी कन्फ्युज झालो. तर पालीच्या गणपतीचं जी पार्किंग आहे तिकडे त्यांनी पाठवलं. मग परत आतमध्ये गावामध्ये शिरून परत यायला लागले. मग आता एक्झॅक्ट रस्त्याला आलो, इथे पार्सल घेतलंय आता आणि आता इथून निघतोय मी. निघता 5:55 झालेले आहेत. तर बघूया आता इथून माणगावला आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ना तर नक्कीच तुम्हाला हा रूट आवडेल. कारण पाली ते माणगाव वाया निजामपूर हा रूट एवढा सिनिक आहे आणि पावसानंतर तर जबरदस्त होतो, पूर्ण हिरवळ वगैरे. आणि रोडही चांगला आहे कारण हा डांबर रोड आहे, त्यामुळे रोड चांगला आहे, जास्त खड्डे वगैरे नाही आहेत. फक्त मध्ये मध्ये गावं येतात, डायव्हर्जन्स येतात, तेवढंच सांभाळायचं आहे. बाकी रोड एकदम मस्त आहे. या रस्त्याला तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मुंबईवरून माणगावकडे जात असाल ना, तुम्ही मुंबईकडून माणगावकडे जात असाल तर इकडे सगळे तुम्हाला राईटच घ्यायचे. फक्त एकच लेफ्ट घ्यायचा तुम्हाला. तो लेफ्ट ह्याच्या नंतरचा आहे, म्हणजे बिरा प्रकल्पाच्या नंतर लेफ्ट घ्यायचा आहे. आदिवासी वाडी एक क्रॉस होते आपल्याला, मग तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. बाकी सगळे राईट आहेत तुम्हाला. तर आता ही बघा, ही जी घरं दिसतात ना तुम्हाला, ही आहे साजे आदिवासी वाडी. आणि ही वाडी क्रॉस केल्यानंतर पुढे एक चढ लागतो, त्या चढाला तुम्हाला लेफ्टला वळायचंय आणि मग त्याच्या पुढे मग परत एक राईट लागेल तुम्हाला, तिथून राईट, म्हणजे तुम्ही मग सरळ सरळ माणगावकडे निघता. आणि इथेच सगळी लोक चुकतात, म्हणजे तिथून येता नाही माणगावकडून पालीकडे आणि पालीकडून माणगावला जाता नाही, आणि त्याला चकवा म्हणून नाव देतात. तर चुकू नका आणि चकवा लावून घेऊ नका. वेलकम टू
गोल्डन व्हॅलीचा येल्लो बोर्ड लक्षात ठेवा. हा बघा, हा लेफ्ट घ्यायचा. इथे एक मिरर पण आहे. येताना पण माणसं चुकतात तिकडे सरळ जातात आणि इथून कंटिन्यू करायचं आपल्याला माणगावकडे. 6:49 झालेत आणि आता आपण क्रॉस करत आहोत निजामपूर. तुम्हाला माहितीच असेल, निजामपूर ही बाजारपेठ ही खूप प्रसिद्ध आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही एकमेव बाजारपेठ होती जी रायगडच्या जवळ होती. माणगावला पोहोचायच्या पहिला अजून एक CNG पंप सुरू झालाय नवीन, ते माहित नव्हतं, आता बघितलं मी. हे खूप भारी झालंय इथे. आता इथे 237चा CNG बसला, म्हणजेच खोपोली पासून इथपर्यंत, म्हणजे जवळ माणगावच्या जवळ चालू आहे मी. 237 रुपयाचा CNG, तेवढ्या CNG मध्ये गाडी आली. हवा पण चेक करायची, हवा चेक करून घेतो. आणि छान झालंय, म्हणजे CNG पंप वगैरे चांगला आहे. 7:05 झालेत. हा CNG पंपाचा स्टॉप एवढा सुंदर आहे ना. इकडे स्नॅक्स वगैरे कॉर्नर सुरू होत आहेत. बाबू झोपलेली मस्तपैकी आता उठले, मारी आणले. तो छोटा पप्पी आहे, तो आलेला मगाशी इथे. मी इन्स्टाला एक रील टाकलेली, त्याच्यामध्ये डॉग्सना मी पार्लेजी दिलेलं. माझं इंस्टाग्राम चॅनल तुम्ही चेक केलं नसेल तर चेक करा, सुवा ब्लॉग्स म्हणून. तर तेव्हा मला भरपूर कमेंट्स आलेले की पार्लेजी चांगलं नसते यांच्यासाठी, त्यामुळे मी मारी देतो आता ह्यावेळी. यांना किती भूक लागलेली असते, कोण खायला देतं नाही देत माहीत नाही. बिचारा वाळला पण आहे बघा. 7:21 झालेत आणि आता आपण निघत आहोत जिकडे हॉल्ट घेतलेला CNG पंपाकडे. तर आता माणगावला पोहोचू थोड्या वेळात आणि पोलादपूरला जाऊन मी हा ब्लॉग एंड करेल आणि तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देईल. एक मिनिट. 7:29 झालेत आणि आपण फायनली आलेलो आहोत माणगावला, मुंबई गोवा हायवेला. तर जर माझे सगळे हॉल्ट सोडले तर मी 3 तासाच्या आतमध्ये इथपर्यंत पोहोचलो कळंबोलीवरून. आणि एकही खड्डा नव्हता हायवेला, पाली ते माणगाव पर्यंत. एवढा सुसाट आणि छान रस्ता आहे. तर आता आपण थोड्या वेळातच पोहोचू पोलादपूरला आणि मग ह्या व्हिडिओची समाप्ती करू. तर आता आपण आलेलो आहोत लोणेरेला, म्हणजे लोणेरे क्रॉस करतोय आणि इथे काम सुरू आहे आणि हे डायव्हर्जन आहे. तर इथे आता फायनली खड्ड्यांचा अनुभव घेतोय मी. आणि जर मी सरळ आलो असतो तर कंटिन्यू मला हाच अनुभव घ्यायला मिळाला असता. हे बघा काय अवस्था आहे. ह्याच्यापेक्षा घाणेरडे खड्डे होते मागच्या डायव्हर्जन्सना, त्यामुळे हा मार्ग मी घेतला. हे खूप बरं झालं असं वाटतं मला. आणि खरंच खूप चांगला मार्ग आहे, तुम्ही घेऊ शकता तो मार्ग. फक्त नॅरो रोड आहे त्यामुळे सांभाळा. आणि लोणेरेच्या पुढे जे वीर रेल्वे स्थानकाचं डायव्हर्जन आहे हे तर अजून घाणेरड आहे. मोठे मोठे खड्डे पडलेत बघा डायव्हर्जनला. आता काही मला रात्री एवढं दिसत नसेल क्लिअर, तरी भयानक आहेत. मग ह्याच्या पुढे सुसाट रस्ता आहे. आता वीर रेल्वे स्थानक क्रॉस केलाय आपण, तो घाणेरडा डायव्हर्जन. आता इथून सुसाट हायवे सुरू झालाय, तो अगदी पोलादपूर पर्यंत 2 आणि 3 लेनचा असा हायवे आहे हा. आता किती वाजता पोलादपूरला पोहोचतोय मी हे पण तुम्हाला सांगतो. 8:27 झालेत आणि आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. तर जर नॉनस्टॉप आलो असतो तर जवळपास 7:30 किंवा 7:45 वाजेपर्यंत आपण पोलादपूरला पोहोचलो असतो. तर आलेलं आहे फायनली माझं गाव पोलादपूर, माझं डेस्टिनेशन, जिथपर्यंत आपल्याला आज यायचं होतं. किलोमीटर झालेत बघा, एक्झॅक्टली 200 किलोमीटर. हे भांडूपवरून मी ट्रिप केलेले. आणि 4 वाजता आपला प्रवास सुरू झालेला कळंबोली मॅकडीच्या इथून. आता बरोबर 8:27 झाले. तर मंडळी, कालचा माझा प्रवास जो मुंबईपासून पोलादपूरपर्यंतचा होता हा मी पूर्णपणे कव्हर करायचा प्रयत्न केला. आपण जो मार्ग घेतला तो घेतला कळंबोली, खोपोली, पाली, निजामपूर, माणगाव ते पोलादपूर. आणि खरं सांगतोय तुम्हाला, काल हार्डली मला 1 किंवा 2च डायव्हर्जन्स मिळाले, ते पण एक लोणेरेचं आणि एक पुढे वीर रेल्वे स्टेशनच्या इथलं. अदरवाईज मला एवढा सुंदर रस्ता मिळाला, एकही खड्डा न घेता मी एवढा प्रवास कव्हर केला. आणि सुखाचा प्रवास होता, कारण पाली ते माणगावचा वाया निजामपूरचा मार्ग
हा एवढा सुंदर बनवला आहे आता, एकही खड्डा नाही आहे त्या रस्त्याला, त्यामुळे हा प्रवास मी एन्जॉय केला. एक्सप्रेस हायवेचा टोल भरला, पण तो टोल वसूल झाला, त्यातच मला CNGही मिळाला जागोजागी. तर ते मी सगळं कव्हर केलं ह्या प्रवासामध्ये. आणि आशा करतो तुम्हाला सर्व डिटेल्स मिळाले असतील, कसा प्रवास तुम्ही करू शकता हे तुम्हाला कळलं असेल. पण मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल, जोपर्यंत मुंबई गोवा हायवेची परिस्थिती सुधारत नाही आहे तोपर्यंत तुम्ही हा रूट नक्की घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.